मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा निघालो आपल्या शेतामध्ये मित्रांनो. सकाळी काल थोडासा पाऊस आला बरं का, पण थोडासा कमीच झाला. सोयाबीनला थोडा अजून पाऊस पाहिजे होता, म्हणजे भिजवायची गरज लागली नसती. राहिलं सायला पण उगवला असता आपण वाढलेला काल. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग जाऊया शेताकडे. आलो बघा आता रानामध्ये. इकडं आपलं वाट आहे सगळी. कसं आहे कार राहिले? हां बरं आहे का? मग झालं जेवण पाणी? निघाले आता डावरे हो बाजारला. जा जा या बाजाराहून, या ना बाजाराहून. तर बघा आलोय आपल्या कडेवर. आता इकडं कुत्रा आहे आपली बसलेली. छो 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 काय आलं होतं की बघा इकडे पळालं कुत्रं. काय होतं रे? काय होतं रे? बघा कुत्रा. आणि बघा आपलं बांधकाम आता ह्याला पाणी मारायचे, नळी बिळी टाकलेली इकडं. हे कुत्रा बघा. चला पहिले कॅनफिनमध्ये ठेवू, गायला टाकू. हे आपला दरवाजा इकडून इथं आपलं लॉक टाकलेलं आहे बघा. हे असं उघडायचं इकडलं आणि आतमध्ये जायचं. नंतर इकडे टाकायचं. हे बघा छप्पर केलेलं. इकडं आपला गोरा बसला आहे. हे कारल्याचं येईल. तर कारली पण आलेत बघा ह्याला. हो का छोटे छोटे. इथं तुम्हाला दाखवतो कारले. हो का बघा कसं आलं आहे कारल्याची क्वालिटी बघा. ह्याला काय फवारणी नाही काही नाही बघा मित्रांनो, तरी पण कशी क्वालिटी आली एकदम नंबर 1. आणि अजून पण लागतील त्यामध्ये. तर बघा हो का मस्तपैकी असा येईल झाला. गेल्या वर्षी लई कारले होते बघा ह्याला, भरपूर कारली खाल्ली होती गेल्या वर्षी तर ह्याची. तर चला पहिले कॅन ठेवू, नंतर जनावराला टाकू. नंतर पुन्हा 10-10:30 वाजता पाणी पाजायचं. हे वायर अडकलं होतं मधातच. तर आता हे आपलं पोट आहे बघा. मध्ये हे मच्छरदाणी हे सगळं ओकेमध्ये बघू शकता. इकडं अंधारामुळे दिसणार नाही तुम्हाला. तर चला बाकीचे घेऊ कामावर पण आता. तर बघा मित्रांनो कुट्टी केलेली असते बरं का कालच. आणि ही जी एक टायमाला केलेली कुट्टी 2 टायमाला पुरती आहे. म्हणजे 4ला काल 4ला टाकलेली आणि आज उरलेली. तर त्यातलीच आज टाकावं लागते ही. ते बघू शकता घास पाठीमागला पण. आणि आता गायला एवढं टाकलं की नंतर पुन्हा पाणी पाजायला मोकळी होती. म्हणजे 11 वाजता पाणी पाजलं पुन्हा नंतर 4 वाजेपर्यंत काही टाकायचं नाही. हाय घाट बरं लय वर राहिलीस तू तर. हां आता टाकलंय. आता खाती या शेण बाजूला वाढायचं एवढं. तिथं बघा शेण आहे ते थोडं बाजूला वाढायचं नाही तर त्याच्यावरच बसती. पण आणि पिपळ वाजतं बरं का इकडे जास्त. आणि आपलं बघू शकता इकडं माळव आपले फ्लावरन हे मध्ये भाजीपाला टाकलेला आहे बघा. हे शिपू हे ती मस्त आलं आहे बरं का आता. आणि पाऊस पडला खत टाकलेला आहे व्यवस्थित. आता फवारायचं एकदा अजून. आणि वारं भरपूर सुटलं आहे बघा. आबाळ निघाले आणि पाऊस आला तर बरंच होईल अजून. तर बघा आता ही आपली झाडी म्हणजेच आंब्याची झाडं आहे आपली सगळी. तर चला बघा अजून भरपूर काम राहिलं आपलं. हे गाय बघा आता लागली खायला. तर मित्रांनो आता हे खिलाराला टाकायचं आपल्या इकडं बघा. हे खिलार दिसतोय तुम्हाला आणि हे टोपलं ह्याला भरून टाकायचं एवढं. म्हणजे पुन्हा आपल्याला पाणी पाजाय रिकामं होतं. हट रे सोने हट, सोने हट. हे असं टाकलं खाता आता हे मस्तपैकी. एवढं खाल्लं की पाणी पाजायचं नंतर. आणि पाणी पाजलं की ओकेमध्ये ह्याचा कार्यक्रम लागला माझ्या. पुन्हा दुपारपर्यंत ह्याला काय टाकायची गरज नाही. बघू शकता ह्याला मस्तपैकी असं 2 वर्ष होऊन गेले बघा. आता ह्या वर्षी ह्याला जोड लावायचा आहे. बघा कसा आपला वारा निसता नंबर 1च निसता शर्यतीला पळवायसारखा. आणि आपलं मटेरियल हे बघा लोकेशन आपलं घर ह्याचं घराचं आणि कोठ्याचं बघू शकता. हे सगळं ओकेमध्ये ढगात डायरेक्ट ढगातच आता व्हिडिओ जाणार आहे. तर चला आता काय करतो थोडं कुट्टी चालू करून बघतो लाईट आहे का नाही ती. तर बघा एक खाट काहीचा. तर लाईट तर आहे का नाही तर मीटरमध्ये बघावं लागलं. आपल्या मीटरमध्ये लाईट आपण थोडीशी ताव कळन. तर बघा हे मीटरमध्ये तर लाईट आहे. मग आता आपली लाईट कसं काय येणं झाली. वायर हलवावं लागतं की आपलं तिकडं आकडा टाकलेला आहे. आणि थेंब जर उलचे आले का तरी कार्बन पकडायला लागले. त्याच्यामुळे थोडं वायर हलवावं लागते बरं का. तर बघा ही वायर तिकडं असं टाकलेलं आहे. तिकडे एक तार आहे म्हणजे सिंगल फेजचं. तर तिथं वायर हलवायचं थोडंसं. तर चला वायर हलवूया थोडंसं तेव्हा लाईट येईल आपल्याला. नंतर पाणी मारायचं आहे आपल्याला. तर वायर आहे बघा हे. तर बघा ही वायर आहे.
हे वायर हलवलं का असं हातात धरायचं आणि हलवायचं इथं, तर हे वायर असं हलवल्यानंतर आपली लाईट लागते. मग आपल्याला पाणी माराय व्यवस्थित राहील. तर चला बघूया आता लाईट आली का ती. तर कसं आहे शेतामध्ये आलं का पाणी तर मारावंच लागणार आहे, विषयच नाही त्याच्यामध्ये. कारण पाणी नाही मारलं तर आपलं पितात सेट होणार नाही तेवढं. तर चला मोटर डायरेक्ट चालू करतो आता, कुठेकडे काही जात नाही. आता इथं मोटर आहे आपली बघा, ह्याची पिन काढून टाकलेली आहे. ह्याची पिनभर लावायची बघा, ह्याच्या खाली असं पिन लावायची. आता ह्याच्या खाली इथं अशी पिन लावली खटका. मित्रांनो लाईट काही आहे ना ह्याच्यात. तर बघा मित्रांनो मोटर चालू केली, पाणी पण मारायला लागलोय. तर चला अजून तिकडल्या कडीपासून तिकडे पाणी मारायचे तिथवर, त्या पलकडल्या ह्याला पण मारायचे अजून. तर आताशानं चालू केले. तर चला तुम्हाला तेवढं झाल्यावर दाखवतो पाणी मारायचं. तर मित्रांनो पाणी भरून घ्यायचं आता चालू आहे, कारण पाणी मारून थोडं पाणी बॅलर संपलेलं आहे बघू शकता इथं. तर आता पाणी चालू केले. तर आता पाणी प्यायचं पण भरून घ्यायचं आणि हे बॅलर सिंटॅक्स पण भरून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दुपारून ह्या आपल्या बांधकामाला पाणी मारण्यासाठी हे बॅलर उपयोगी येईल बघा. आणि इकडे बघा ह्या विटा आपल्या 10,000 आणल्या होत्या, त्यातल्या एवढ्या राहिल्यात अजून. तर इथली लाईन आपली उडाली, आता तिकडली लाईन राहिली आणि एवढं बांधले बघा. आणि ह्या इटा पण मध्ये होत्या पडलेल्या, ते बाहेर टाकून घेतल्या, ती मधलं भरून घ्यायची रान त्याच्यामुळं. तर मित्रांनो चला आता पियाला पण आपल्या 2 घागरी भरून घ्यायच्यात. इकडे कॅन बी भरलेला आहे. तर चला पिया भरून आता हे 2 घागरी आधी पहिली तर बंद होईल. बापू गेलेत खाली चालू करायला बरं का. तर बघा मित्रांनो आपला बॅलर 1000 लिटरचा भरून घेतला, 2 घागरी म्हणजे 1 घागर आणि 1 हांडा पण भरून घेतला. तर मित्रांनो बघा ताजं पाणी एकदम असं स्वच्छ पाणी आपल्या बोरवेलचं विहिरीचं आपल्याला शेतामध्ये प्यायला भेटतं. मित्रांनो बघू शकता किती नितळ पाणी. आणि सिटीमध्ये जर असाल तर तुम्हाला विकतच पाणी घ्यावं लागणार आहे, कारण पाऊस काळ खूप कमी आहे यावर्षी. आणि यावर्षी महागाई पण होणार. तुमचं 20 रुपयाचं जार 25ला पण भेटू शकतोय मित्रांनो यावर्षी, कारण दुष्काळी भाग म्हणजे आपला भाग आहे म्हणायचं. म्हणजे दुष्काळ पडण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजे पाऊसच यायनं झाला आहे. पाऊस पडल्यावर तुम्हाला व्यवस्थित भेटेल बरं का. तर बघा आता घेतले पाणी भरून, ती ठेवूया आता मधी. तर मंडळी बघा सगळा व्हिडिओ आता समाप्ती होत आला म्हणायचं. निघालो आता सोयाबीन बघायला, भुसगावने केली तर तिकडे आता भुसगावण्यापाशी खाल्ले का नाही खाल्ले ते बघायचं आहे. तर आता त्यासाठी निघालो आहे आणि उगवलं आहे कसं ते बी बघायचं आहे बरं का. तर तो व्हिडिओ आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकेल मी. तर आता मित्रांनो व्हिडिओ आपला समाप्तीची वेळ झालेली आहे, तर त्यासाठी आता चाललो आहे. चलत तुम्हाला बाय बाय करावं म्हणलं. तर मग कसं झाला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्याकडे पाऊस नाही, भिजवायचं चालू आहे.